नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. दारामध्ये सुंदर अशी रांगोळी आमच्या तिथून काढलेली आहे. इकडे गव्हाचं दळण पण द्यायचं आहे आज. आणि घरातलं सगळं आवरून झालं, तर फक्त देवपूजा राहिली होती आपली, कारण की देव राहिली होती माझी घासायची. तर आज मी स्वच्छ देव वगैरे घासणार आहे. आणि इकडे मी नाश्त्याला सगळ्यांसाठी पोहे बनवणार आहे. तर इकडे मी डाळ पण घेतलेली आहे. आणि आता या डाळीचा मी स्वयंपाक काय करणार आहे, तर आज मी पुरणपोळी बनवणार आहे. कारण की ना आमच्या गावचा पोळा झाला आहे बरं का, पण आम्ही जिथं राहतो ना तिथला आज भाद्रपदी पोळा असतो. तर मुलांना पोळ्या खूप आवडतात, मग मी पोळ्या करणार आहे. त्या नाश्त्याला इथे पोहे बनवले, पुरणाची डाळ पण एकीकडे शिजायला टाकलेली आहे. तर इकडे चहा ठेवला, चहा पोहे नाश्त्याला दिले. आणि कपडे वगैरे धुता दारात एक गाय आली. तर गाईला मी पाणी पण दाखवलं, देव वगैरे स्वच्छ घासून घेतले, सुंदर अशी फुलं ठेवली, देवपूजा करून घेतली. आणि इकडे स्वयंपाकाला लागली. तर स्वयंपाकामध्ये माझी आमटी पण झाली, आमटीला उकळी आली होती. तोपर्यंत इकडे भजे आणि पापड वगैरे तळून घ्यावं म्हटलं. तर इकडे पापड वगैरे घेतले मी तळण्यासाठी. आणि आता इकडे ना भात पण करून ठेवलेला आहे. तर आमच्याकडे ना याला कटाची आमटी वगैरे काही म्हणत नाही, येळवणीची आमटी म्हणतात. तिकडे आमटीला उकळी आल्यानंतर मी येळवणीचं पाणी त्यामध्ये टाकणार आहे. कणिक पण मळून ठेवलेली आहे. तर चला, अशा प्रकारे माझा स्वयंपाक चालू आहे. तर बाय सर्वांना, भेटूया पुढे.